नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्थात PMFBY संदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे. जर आपण या पहिल्या अपडेटविषयी जर लक्ष दिले, ओके, तर सर्वप्रथम सर्वात मोठी अपडेट म्हणजेच की 31 जुलै 2026 रोजी संपलेली प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत जी आहे ती आता वाढवण्यात आलेली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत पीक विमा नोंदणीची अंतिम तारीख आता 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवलेली आहे. आणि ही जी माहिती आहे ती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांचा अर्ज जो आहे तो अद्याप भरायचा राहिलेला आहे त्यांना आता आणखी काही दिवसांची संधी मिळालेली आहे. त्यामुळे शेतकरी मंडळींनो, लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरून घ्या. ओके, आता मुदतवाढ नक्की का देण्यात आली याविषयी जर आपण जाणून घेतलं तर आता सरकारने यामागे अनेक कारणे स्पष्ट केलेली आहेत. पहिले कारण म्हणजे ऑनलाईन अर्ज करताना अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी आल्या. दुसरे कारण म्हणजे अनेक अर्जदारांची आवश्यक कागदपत्रे जी आहेत ती वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. तसेच तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे यंदा मान्सून उशिरा आल्यामुळे अनेक भागात पेरणीला विलंब झालेला आहे. यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे 40 लाखांनी कमी नोंदणी झाल्याची माहिती जी आहे ती सरकारने दिलेली आहे. याशिवाय एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून कृषी मंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांना मुदतवाढीचा लाभ घेऊन तातडीने नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन सुद्धा दिलेले आहे. ओके, आता आत्तापर्यंत जर आपण ही कंडिशन बघितली, ओके, तर किती शेतकऱ्यांनी नक्की यामध्ये नोंदणी केलेली आहे, तर आता नोंदणीच्या आकडेवारीकडे जर आपण लक्ष दिलं तर आत्तापर्यंत राज्यातील 61.82 लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी केलेली आहे. सर्वाधिक नोंदणी झालेल्या विभागांमध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग पहिल्या क्रमांकावर असून येथे 13.25 लाख नोंदणी झालेली आहे. अमरावती विभागात 6.92 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे, तर पुणे विभागात 6.8 लाख नोंदणी झालेली आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर कोकण विभागात सर्वात कमी म्हणजेच की 1.2 लाख नोंदणी झालेली आहे. ओके, आणि यामध्ये जर आपण महत्त्वाच्या नियमांकडे जर बघितल्या, महत्त्वाच्या अटी जर बघितल्या जाणून, तर खरीप अन्नधान्य, कडधान्य आणि तेलबिया पिकांसाठी फक्त 2% प्रीमियम भरावा लागतो, तर कापूस, कांदा आणि इतर व्यापारी पिकांसाठी 5% प्रीमियम भरावा लागतो. आणि यंदा डिजिटल पीक सर्वेक्षण अनिवार्य करण्यात आलेले आहे. विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात अर्जात नमूद केलेले पीक आणि डिजिटल सर्वेक्षणातील माहितीमध्ये तफावत आढळल्यास विमा जो आहे तो अर्ज जो विम्याचा आहे तो रद्दसुद्धा होऊ शकतो. तसेच चुकीची माहिती किंवा खोटी कागदपत्रे दिल्यास संबंधित शेतकऱ्यांवर कारवाईसुद्धा होऊ शकते. अशा शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार नाही असा इशाराही देण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी मंडळींनो, चुकीची माहिती कृपया करून तुम्ही भरू नका अर्जामध्ये. ओके, जी माहिती असेल ती बरोबरच भरा. आणि अर्ज कसा करायचा याविषयी जर सांगायचं झालं तर तुम्ही कर्ज जे आहे ते न घेतलेले नॉन लोन शेतकरी असाल तर PMFBY पोर्टल किंवा जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. आणि जर तुम्ही कर्जदार लोन शेतकरी असाल तर अर्जासाठी तुमच्या संबंधित बँकेशी तुम्ही संपर्क साधावा. आणि शेतकरी मंडळींसाठी एक सूचना की 10 ऑगस्ट 2026 ही वाढवलेली अंतिम मुदत लक्षात ठेवा. तुम्ही शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आजच तुमची पीक विमा नोंदणी तुम्ही पूर्ण करून घ्या. आणि अर्ज भरताना सर्व माहिती, कागदपत्रे तुमची अचूक बरोबर असल्याची खात्री करून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. ओके, आणि अशाच शेती, पीक विमा आणि सरकारी योजनांची ताजी माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या बडी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.